मुंबईच्या विक्रोळीमध्ये काल मुसळधार पाऊस झालाय। काल एक झाडही कोसळले। झाड कोसळल्याने 3 ऑटो रिक्षांचं नुकसान झालं। आपण हे दृश्य पाहतोय। विक्रोळीमध्ये देखील एक मोठं झाड कोसळलेलं आहे आणि त्याच्या खाली 3 रिक्षांचं नुकसान झालेलं आहे। विक्रोळी परिसरामध्ये मुंबईतला काल सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे। मुसळधार पाऊस काल दिवसभर बरसत होता आणि त्याचा परिणाम म्हणून विक्रोळीमध्ये झाडपडीच्या घटना घडलेल्या आहेत। आपण पाहतोय मुंबईमध्ये सलग अशा प्रकारच्या घटना समोर येत आहेत आणि पालिकेच्या मान्सूनपूर्व कामावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र रिक्षांचं मोठं नुकसान झालंय। मुंबईच्या घाटकोपरमधल्या विक्रांत सर्कल परिसरात झाड कोसळलेलं आहे। या दुर्घटनेमध्ये 4 वाहनांचं नुकसान झालंय। आपण पाहतोय एक भलं मोठं झाड कोसळलंय आणि त्याखाली दबून 4 गाड्यांचं नुकसान झालंय। झाड कारवर कोसळल्यानं या सगळ्या वाहनांचं नुकसान झालंय। या कार पार्किंग मध्ये होत्या, त्यामुळे जीवितहानी टळली आहे, मात्र कारचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे मुंबईतल्या या झाडपडीच्या घटना सतत घडत असताना पालिकेचे कर्मचारी नेमके काय करतात, उद्यान विभाग नेमका काय करतोय, अजूनही पालिकेला जाग आली नाही का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। तर विक्रोळी आणि घाटकोपर अशा झाडपडीच्या 2 घटना काल घडलेल्या आहेत। दोन्ही ठिकाणी वाहनांचं मोठं नुकसान झालंय। जीवितहानी टळली असली तरी धोका कायम आहे, कारण मुंबईमध्ये अशी धोकादायक झाडं अजून आहेत आणि त्यामुळे पालिकेच्या या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।